नमस्कार. काल होता संडे आणि हा आहे संडेचा दिवसभराचा व्हिडिओ. तर काल सकाळी नाश्त्यामध्ये ढोकळा केला होता आणि नंतर मग मी गरम पाणी पिले आणि जो ढोकळा वाफवायला घातला होता तो 15 ते 20 मिनिटांमध्ये खूप छान वाफवला गेला होता. छान फुगला होता ढोकळा. नंतर तो ढोकळा बाहेर काढून घेतला कुकरमधून आणि हा रवा आणि बेसनाचा ढोकळा आहे, खूप छान फुगलेला. नंतर मिस्टर चिकन घेऊन आले होते, तर चिकन बनवायचं म्हणून हा लसूण सोलत होता. तोपर्यंत मी ढोकळ्याला फोडणी दिली आणि नाश्त्यामध्ये ढोकळा आणि चहा मस्त असा सकाळी सकाळी ब्रेकफास्ट झाला. नंतर मिस्टरांनी चिकन आणलं होतं, तर दुपारसाठी मला चिकन बनवायचं होतं म्हणून मी इथं लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं सिंपल असं वाटण करून घेतलं आणि ते वाटण तेलावरती मस्त असं भाजून त्यामध्ये चिकन छान असं काळ्या मसाल्यामध्ये मी चिकन बनवलं होतं आणि त्याचबरोबर सुक्कं चिकन पण मी केलं होतं आणि त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीसोबत चिकन खूप छान लागतं. आमच्या घरात बाजरीची भाकरीच आवडते चिकनसोबत खायला. नंतर यांना जेवायला दिलं, मुलांना आणि मिस्टरांना. त्यांनी जेवण केलं. नंतर मी थोड्या वेळ झोपले दुपारी आणि 4 वाजता संध्याकाळी उठल्यावर शौर्याला स्ट्रॉबेरी ज्यूस प्यायचा होता म्हणून तो मला म्हणत होता, मम्मी सारखं स्ट्रॉबेरी ज्यूस कर. मग मी स्ट्रॉबेरीमध्ये थोडंसं साखर आणि दूध घालून असा मिल्कशेक बनवला. माझ्यासाठी चहा घेतला आणि मिस्टर बाहेर गेले होते. मी इथं चहा आणि टोस्ट खाल्ली. नंतर मी येताना त्यांना भाज्या आणायला सांगितल्या होत्या, तर ते ह्या भाज्या घेऊन आले होते. इथं त्यांनी वांगी आणली होती 1/2 किलो, त्याचबरोबर भेंडी, घेवड्याची शेंग आणि हे आळूची पानं ते घेऊन आले होते. आळूच्या पानाची गड्ड्या 3 आणल्या होत्या आणि त्या जरा सुकलेल्याच होत्या. ते भाज्या खूप आणतात पण बघून आणत नाहीत. बटाटे पण त्यांनी भरपूर आणलेले, पण ते स्वतः निवडत नाहीत भाज्या, म्हणूनच मी त्यांना भाज्या घ्यायला पाठवत नाही. तर हे मुळे, त्याचबरोबर घेवड्याची शेंग आणि बाकी सगळं कांदे, बटाटे, मिरची, आलं हे घेऊन आले होते. ते बटाटे पण बघा त्यांनी व्यवस्थित निवडलेले नव्हते. ते निवडून भाज्या कधीच घेत नाही. भाजीवाल्यांनी देईल तेच घेऊन येतात म्हणून मी त्यांना भाजी घ्यायला पाठवत नाही जास्त. तर नंतर त्या भाज्या निवडून ठेवल्या, ज्या निवडून ठेवायच्या होत्या ते काही भाज्या धुवून ठेवल्या. नंतर मिरच्या वगैरे कांद्यामधून सेपरेट करून ठेवल्या, आलं वगैरे. आणि आलं आणलं होतं तर त्यांना आल्याचा चहा प्यायचा होता. नंतर त्यांच्यासाठी आल्याचा चहा बनवला आणि ह्या भाज्या व्यवस्थित निवडून ठेवल्या. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी काही मी केलं नव्हतं, फक्त भाकरी केली होती आणि दुपारचं जे चिकन होतं ते संध्याकाळी जेवणामध्ये खाल्लं आणि भात पण होता दुपारचा, त्याचबरोबर सुक्कं पण चिकन होतं. नंतर मिस्टरांना चहा दिला करून आल्याचा आणि असा संपला आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.